ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंचे सगुण रूप म्हणजे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. महाराजांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक धगधगते आध्यात्मिक अनुष्ठान होते. त्यांच्या चरित्रातील प्रत्येक पान मानवाला अंतर्मुख करायला लावणारे आहे. त्यांच्या गरुडेश्वराच्या वास्तव्यात घडलेली एक हृदयस्पर्शी कथा जी या पुस्तकांच्या पानातून उलगडते ती केवळ एका भक्ताची गोष्ट नाही, तर ती अहम विरहित भक्तीचा आणि सद्गुरूंच्या अपार करुणेचा एक जिवंत दस्तऐवज आहे. नर्मदेच्या काठी वसलेले गरुडेश्वर, तिथे महाराज आपल्या झोपडीत वास्तव्यास होते. त्या काळात एक सामान्य भाविक महाराजांच्या सेवेसाठी तिथे येत असे. त्याच्याकडे ना वेदांताचे ज्ञान होते, ना त्याला मोठे स्तोत्र पाठ होते. त्याच्याकडे होती ती फक्त निरागस निष्ठा. तो महाराजांच्या झोपडीभोवतीचा परिसर झाडून लोटून स्वच्छ करणे, तिथे सडा घालणे अशी कामे करून लांबूनच महाराजांना साष्टांग दंडवत घालत असे. आपण लहान आहोत आणि स्वामींचे तेज अफाट आहे या भावनेतून तो दूरच आपली भक्ती अर्पण करत असे. पण खरी भक्ती कधीच लपून राहत नाही. ज्यांच्या ठाई साक्षात दत्तप्रभू निवास करतात त्या स्वामींना या भक्ताच्या घामाचा सुगंध आणि त्याच्या साष्टांग नमस्कारातील आर्तता उमजली नाही तरच नवल. एके दिवशी महाराजांनी त्याला बोलावले आणि म्हणाले, अरे तू रोज आमची इतकी सेवा करतोस, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. आज तुला जे हवे असेल ते माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. साक्षात परब्रह्म समोर उभे राहून माग म्हणत असेल तर सामान्य माणूस काय मागेल? धन, संपत्ती, आरोग्य की प्रतिष्ठा? पण तो भक्त वेगळ्याच मातीचा होता. त्याचे उत्तर ऐकून महाराजांनाही कौतुक वाटले असावे. तो म्हणाला, प्रभू आपण माझ्यावर प्रसन्न झालात, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा वर आहे. आपल्या कृपेने मला कशाचीही कमतरता नाही. फक्त आपली कृपा अशीच राहावी. मला धर्मबुद्धी प्राप्त व्हावी, माझ्या हातून धर्मकार्य घडावे आणि मला स्वस्वरूपाचे ज्ञान व्हावे, इतकीच प्रार्थना. महाराजांनी त्याचे मागणे मान्य केले, पण त्यांना त्याला काहीतरी वस्तू द्यायची होती. महाराज म्हणाले, तुला हे सर्व मिळेलच, पण आमची तुला काहीतरी वस्तू देण्याची इच्छा आहे. तुला काय आवडेल? त्यावर त्या भक्तांनी अत्यंत कातर स्वरात महाराजांच्या पादुकांची मागणी केली. महाराज तर संन्यासी, ते लाकडी खडावा वापरत नसत. त्याने त्या भक्ताला सांगितले, तू समोरच्या डोंगरावर जा आणि तिथे तुला पादुकांच्या आकाराच्या 2 शिला मिळतील, त्या घेऊन ये. तो भक्त धावत गेला आणि डोंगरातून 2 शिला शोधून आणल्या. महाराज त्या शिलेवर उभे राहिले आणि एका क्षणात ध्यानस्थ झाले. त्या भक्ताला त्या क्षणी महाराजांच्या रूपात साक्षात श्री दत्तप्रभू उभे असल्याचे दर्शन घडले. त्याचे डोळे पाणावले, अंगावर रोमांच उभे राहिले. काही वेळाने महाराज भानावर आले आणि त्यांनी त्या प्रसादिक शिला त्या भक्ताच्या स्वाधीन केल्या. महाराज त्याला म्हणाले, या पादुकांचे पूजन कर, तुला आत्मप्राप्ती होईल. तो भक्त त्या शिला आपल्या मस्तकावर ठेवून आनंदाने नाचत आपल्या झोपडीत गेला. त्याने आयुष्यभर त्या पादुकांची सेवा केली आणि महाराजांच्या आशीर्वादाने तो जीवनमुक्त झाला. पुढील काही काळात जेव्हा स्वामी महाराजांनी आपली अवतार लीला संपुष्टात आणली, तेव्हा गरुडेश्वरच्या भक्तमंडळींनी त्या भक्ताच्या झोपडीतून त्या शिला पादुका सन्मानाने आणल्या आणि महाराजांच्या मंदिरासमोर त्यांची स्थापना केली. आजही गरुडेश्वरला गेलेला प्रत्येक भक्त ज्या पादुकांवर डोके ठेवतो त्यामागे या विस्मृतीत गेलेल्या भक्ताची थोर भक्ती दडलेली आहे. या प्रसंगातून स्वामी महाराजांनी आपल्याला परसेवा शिकवली आहे. सद्गुरूंच्या पादुकांचे पूजन करणे म्हणजे केवळ एका वस्तूची पूजा करणे नव्हे, तर आपल्या अहंकाराचा त्याग करून त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित होणे होय. आपल्या हृदयाचे आसन करून त्यावर गुरूंची पावले स्थापन करणे हीच खरी भक्ती. तो भक्त समाजाच्या नजरेत शूद्र असेल, पण महाराजांच्या नजरेत तो श्रेष्ठ होता, कारण त्याच्याकडे निरीच्छता होती. आज आपण जेव्हा गरुडेश्वरला जातो तेव्हा त्या मंदिराच्या दगडात केवळ एक कलाकुसर पाहू नका, तर त्या मागे लपलेला त्या भक्ताचा भाव पहा. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांची करुणा आजही तेथे वास करत आहे. गरज आहे ती फक्त त्या भक्तांसारखे निरागस होण्याची. ज्या संगतीनेच विराग झाला,
मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरुपादुकाला, सद्योग पंथे घरी आणिले. अंगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोध रवी उदेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे. सद्भक्ती भावान करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरु केले, तसेच सर्वात उत्तम गुणग्रहण करण्याची वृत्ती सर्वांना प्राप्त हो, हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.